अनिश, आता मनसेचं पुढचं म्हणणं आहे की आता झाले फोन वगैरे झाले, काय गप्पा टप्पा जे काही एकत्र येण्याचे गोडवे गायचे होते ते गायलेले आहेत. आता मात्र प्रपोजल पाहिजे आणि त्या बाबतीत दोनदा संदीप देशपांडे म्हणालेले 2014ला आमचं तोंड पोळलं, 2017ला पोळलं. आधी चर्चा एकत्र येण्याची होती, नंतर आमचे एबी फॉर्म लटकले आणि आम्हीच तोंडघशी पडलो. त्यामुळे थोडी कटुता आहे अनिश तिकडे. मनसेच्या मनातली ही कटुता, हा अविश्वास आणि पर्यायाने ते म्हणतात की उद्धव ठाकरेंनी आता प्रस्ताव द्यावा. या बाबतीत एक शिवसैनिक म्हणून आपल्याला काय वाटतं? अगदी अगदी त्यापूर्वी मी एका भाजपाच्या सन्माननीय प्रवक्त्यांचं मी एक उत्तर देऊ इच्छितो की भाजपाने ठरवू नये की ठाकरे ब्रँड हा कुणाचा आणि भाजपाने ठरवू नये की ठाकरेंची ताकद काय वगैरे. जाऊ दे, त्या विषयात जात नाही. आता मी येतो आपल्या प्रश्नावर. बघा, लक्षात घ्या, मगाशीच सन्माननीय शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत साहेबांनी एक गोष्ट स्पष्ट केली की तुम्हाला काय माहिती की फोन झालेत की नाही झालेत. कदाचित फोन झालेही असतील, कदाचित आपसात चर्चा चालूही असतील, कदाचित पुढच्या सोमवारपर्यंत मंगळवारपर्यंत या गोष्टीवर काही ना काहीतरी तुम्हाला एक फायनल अपडेटही मिळालेला असेल. आज सन्माननीय उद्धव साहेबांची जर आपण पत्रकार परिषद पाहिली तर त्यांनी काय सांगितलं, मी आता चर्चा करणार नाही, तुम्हाला थेट बातमीच देतो की. काय म्हणाले, तुम्ही जरा ह्या गोष्टींकडे पण बारकाईने पाहिलं पाहिजे. आणि त्यांनी थेट सांगितलं की मी बातमी देतो. आता बातमी देतो याचा अर्थ आता मीडियाने आपापल्या पद्धतीने लावू शकतात, पण आमच्या पद्धतीने आम्ही स्पष्ट सांगतो. त्यांनी एक ज्यावेळेस उच्चार केला की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जे आहे तेच घडणार आहे. आणि सन्माननीय राज साहेबांची सुद्धा, किंवा राज साहेबांनी जरी तशी स्पष्ट भूमिका अजून व्यक्त केली नसलेली तरी सुद्धा अमित ठाकरे साहेबांचं जर आपण कालचं स्टेटमेंट पाहाल तर ते काय म्हणाले, काकांशी बोलतील ते आणि हे जे आहे ते काकांना सांगतील, काका ठरवतील. याचा अर्थ अमित ठाकरे साहेबांचं हे स्टेटमेंट फार महत्वाचं आहे, कालचं स्टेटमेंट. याचा अर्थ कुणाकडनंही या शक्यता नाकारल्या जात नाहीयेत. आज आपण ह्या गोष्टीत जाऊयात नको की सध्या कुणाची ताकद जास्त, सध्या कोण किती आमदार घेऊन बसलेला आहे, कोणाकडे काय आहे. यापेक्षा मराठी माणूस काय सांगतोय, यापेक्षा मराठी मन काय सांगतोय आणि मराठी माणसाच्या मनातला आक्रोश काय सांगतोय ते सर्वात जास्त इथे महत्वाचं वाटतं.